नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून धरणांमधील पाणीसाठा वेगानं खाली होतोय। शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात आता केवळ 52% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये देखील पाण्याची पातळी 41% आली आहे। उन्हाचा तडाखा आणि बाष्पीभवन यामुळे अनेक गावांसाठी आता टँकरच्या फेऱ्या देखील सुरू झाल्यात। दरम्यान नाशिकमधून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूयात। उन्हाचा तडाखा वाढल्याने आता नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणीसाठा आटू लागलेला आहे। मी आता नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणची देखील आपण आत्ताची दृश्य पाहिली तर गंगापूर धरणात देखील अवघा 52% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे। तर जिल्ह्यातल्या 26 लहान मोठ्या धरण प्रकल्पाचा जर आपण विचार केला तर सध्या केवळ 41%च पाणीसाठा या धरणांमध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि यापैकी जवळपास 29,385 दशलक्ष घनफूट इतकाच उपयुक्त जलसाठा सध्या शिल्लक आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा काहीसा जास्त असला तरी देखील मागच्या 10 दिवसातच या पाणीसाठ्यामध्ये 3.42% घट झाल्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे। जलसंपदा विभाग आणि प्रशासनाकडून वाढत्या पाणी टंचाईच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर आता उपाययोजना करायला सुरुवात करण्यात आली आहे। तर नाशिकला देखील 31 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये नाही आहे, त्यामुळे नाशिककरांवर देखील पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।